अगायो बाबा काय होतंय? काय मुळी व्याधी बाबा. तुला बी खाते बिरला जाते का? अरे त्याचं काय नाही, माझं लय पाचक्या मुळी व्याधी बाबा मोठं. तुला काय किती सांगा लय मोठे त्यापेक्षा. आयो तेव्हा थोडी थोडी बरं सख्या आज ग्रामसभा आहे म्हणतात गावात. म्हणलो की ग्रामसभेचं बरं दे. त्या भाऊसाहेब मागे फिरतो ना शिपूट लावल्या गेत. जावा लागते आता शिपाई म्हणले. ए आयो ह्याचं बघू दे. झालं काय इथं मला त्रास होतोय. तुझं म्हातार काय किरकिरी करते. तुझ्या तरासापेक्षा माझ्या म्हातारात लय मोठा तरास आहे बाबा. अरे कशाचा त्रास? माझ्या तरासा पुढं काय जा मग काय. ए यार तू पाणी संपवलं काय चिंते आणि मला तू हाय की दगडी तू मोठी. अरे खरंच केला का दगडीत हाय गासतो मग दगड निसन मग काय आता जाऊ का मग. ए यार थांबला का मला येऊ दे. अरे थांब. दारू कोणी पिऊ नका रे कुत्र्यानो. हे दारू हे दारू हे दारू दारू दारू. सवे ए सवे ए सवेदा जायचं अडचण. चिंट्या कुठे गेला? का पडलाय वर ढोंगान करून. अरे दिगे 50 तरी दिगे नाही म्हटलं ना माझ्याकडं. लगा मग लगा 30 तरी दे. अहो नाही म्हणा. तिच्या आईला भरलं का तिला 10 तरी दिगे. आता सांगू काय चिंट्याला? आता नाही म्हटलं तर एकदा. चिंटे काय ते काय बोक ओढ त्याचं मुंडकं पिरगावून फास्टीन धरून त्याला खाऊन माजलाय वळून नुसतं. चिंट्याचं भेगाल ते काय मला तू. अरे रुपया तरी दे भावंडीच्या टायमाला. नाही म्हटल्यावर कळतं का नाही? ते आईला मग आता मी ते जाळ दे आहे घालते मग पुढे जाय घालतो काय ते करतो. काय तुझं म्हातार लय वाल केशरी काय सांगायचं तुझं म्हातार तिकडे तुझं म्हातार. म्हातारे पाणी तापलं का ग? ए म्हातारे एक म्हातारीने काय केला आणि म्हातारीने पाणी धुलं का नाही काय नाही. अरे म्हातारा सकाळ सकाळ नीट सुकाने हागून बी देत नाही. काय करून देत नाही माणसाला काय नाही. काय म्हणला बुकुड? अरे तसं नाही म्हणलं पालाय म्हातारीला म्हणलं तापलं का पाणी. नसलं तर आपली तर तापलं पाणी त्याला आंघोळीला. तापीन की तापीन. मी काय याच्या पलीकडे म्हातारीला कार मला कार अख्ख्या गावाला कार करून धुलाय. काय गावाला कार गाव मारावन मी वरावन काय गावाला कार रे. तुम्ही गेलेलं जुळण. शाबास. म्हातारे पाणी तापलं का? तिला हाकलूनच देतो. आता देऊ का हाकलून बोल. द्या की द्या ना. 550 स्पीडने हाकलून दे परत मागे द्यायची नाही. दुसरी कुठे आणायची मग? रानू लय होत आलाय. आलाय आलाय. भांड्या चांगला असले कुठे बी बायको होती. मग मी राहिलो तसा तुम्हाला जगायची पाहिजे. बघू दोघाला सांगच बघू येळ पडली. काय काळजी कर तुझी. खरंय खरंय. ताप दिलाय. म्हातारे त्याला सांगला का समजून नाही तर खाईन दणकर. काय म्हणला तू? सांगू काय त्याला म्हणायचं तुम्ही काय म्हणत होता ते? ए गप्प काय सांगू बिंगू नको. तो वळू नुसता माजलाय. तसलं पिक्चर हिंदी पिक्चर बघून फायटिंग शिकलाय. मोक्कार मारीन मला. बरं झालं का तुमचं आता? गप बसायचं काय घेणार? दे की 50 रुपये. हा द्यायचं ना 50. दे की मग. हा झालं असं तर गप घाला तुमची. काय आलो चप्पल आणि जावा गावात. जा परत मूठ डोसायला जा गावात. या मूठ डोसून परत. काय गाव पडचाल इकडं. काय सुटत गेली काय कवा सुधीत आहे? आशाला भावायला बापाला लागत नाही. चालू आला आला 100 मिनिट आला. चालू सकाळपासून त्या राहुल्याला बघतोय पण कुठे सापडाला. कुठं मेलाय कोणाला ठाऊक. अरे समोर कोण दिसतंय या. मला वाटतं राहुल्याचे. राहुल्या ए हराम खोरा इथं काय घालतोय आज. तात्या आला. तात्या आपण त्याचं लय बोलूया तू कधी. अयो
काय रे अयो काय झालं तात्या? तात्या काय झालं? अरे पुण्यात बाहेर निघालो ना. मग निघाले तर काय तुम्हाला दवाखान्यात जाता येत नाही का? आता कव्हर जाऊ 3 वर्ष झाले. तुम्ही तात्या उद्या जा आणि त्या म्हशीच्या डॉक्टर कडून ती मुळव्यात काढून घ्या. हा ही करे. अरे मी काढील तेव्हा काढील. हरामखोरला सकाळतून गावात बोंबल फिरतोय आई घालतोय तू. बोंबलत नाही. पक्की मैत्री पक्की मैत्री. अरे मैत्री गेली खास काढा हरामखोरा. तात्या माझे अपमान करू नका मित्रासमोर. काय मी लय बेकार आहे. अरे लका मी मरायला लागलो तुझा अपमान व्हायला लागलो. अरे बेगाच्या गाडी लागून काय करायचंय का मला सांगा. अरे ती गुर्र बांधून पडले ती त्याला खायला नाही. कवा जातो गावातच काढत होतो मी. कवा आता. अरे इथे दागडा वगैरे खाली बसलायस तू. नाही नाही गावात काढत होतो. ती कसं काढायचं ती अरे शिकवत होतो जातो का नाहीस का टाकू टाकच्या तू. राम राम. ठीक आहे आता बस. या मुद्दा काय? ठीक आहे, तर आपण आज ग्रामसभेसाठी जमलेलो आहोत सर्व मंडळी. उठून घ्या सांगा जरा व्यवस्थित सगळ्यांना. स्वतः आमदार साहेब आले. नमस्ते आमदार साहेब. नमस्ते. आपण आज इथं गावच्या विकासासाठी आणि ग्रामसभा ठेवलेली आहे त्यासाठी जमलेलो आहेत सगळे. कोणाला काय अडचण असेल तर बोला. सरपंच उपसरपंच आहेत इथं. अडचण नसणार कोणाला आहे का भेटला तुला अडचण? काय 3 वर्ष झाले मुळे जाम झालं काय करायचं. आता मुळे ग्रामपंचायत काय आलं? का त्यांनी दिल्या ना मला ऑपरेशन करायचं. हो मिठो सगळ्याला निधी म्हणले कसं रे. 3 वर्ष तू काय त्यामुळे आता निधी घेतले. तसं नाही पण गरीब माणूस आहे ना. शांत राहा. गरीब माणूस. अहो गावापुरतं बोला मर्यादित. तुम्हाला काय अडचण? तुम्हाला पाणी येत नाही का? तुमचं संडास बाथरूम कोण घेतय का? कोण खातय का? तसं नाही काय झालं. पण आमचा नळ तुंबलाय पाईपलाईन. याचं काय करायचं? बरं 1 मिनिट. आमदार साहेबांना जायचंय. आपली सभा चालू राहील. नमस्कार मंडळी. तर आज आपण इथं ग्रामसभेला जमलेलो आहोत. कोणाला काय अडचण असेल तर बोला. ग्रामसभा म्हणलं जायला जाणूया आपण. अरे बाबी आज पण बस खाली बस. भाऊसाहेब त्याला येऊ का सोडून वाड्याने दिला कुठेतरी. सरपंच बोला. नमस्कार मंडळी. मी गावचा सरपंच भयानक राव. गेले 10-15 वर्ष 25 वर्ष आपल्या गावात सरपंच म्हणून मीच आहे. आमचे आजोबा आमचे वडील जे काय होतं ते आमच्या गावात होतं. कुणाला काय अडचण? वाण्या तुला काय अडचण आहे ना? अरे खाली बसून बोल. अरे याच काय तू बस खाली. अरे खाली बस. खाली बस. अरे बिर्ला तुला काय अडचण आहे का? तुम्ही असलं आम्हाला किती अडचण. अहो तुम्ही आहे ना साधा आमच्या पोट्या समोरून गेला ना तरी आमची ज्याप्रमाणे मैत्री होती. काय? अहो तसं नाही हो. अहो तुमचं म्हणजे काय साधारण आहे गावात. असं का? ठीक आहे. आणि तुझं काय?
50 रुपये. अरे काय सदा ना कदा 50 किती जमीन ही 7 बरा ना माझ्याकडे. सरपंच बोला पाटील. वैयक्तिक विषय नका घेऊ तुम्ही. नाही वैयक्तिक आता ह्याची रोजची हे बघ किती. वाण्या, वाटल्यास माझ्या नावावर कर आणि 50 रुपये लगेच घेऊन जा. हे काय तर मला फसवायला पेचायला मी त्याला वाटलं 100 रुपये दे की लगेच नावाने करून देतो. अरे पण त्याच्या नावाने काहीच नाही, ते तुमच्या नाव काय करीत. अरे मग वांग्या तुझी तू 50 घे मी 50 घेतो तुला काय सुटली. अरे वाण्या, तू वाड्यावर ये, तिथं तुझा विषय काढू. काय पाटील 100% तू संध्याकाळी ये. बरोबर बरोबर. हे मात्र 100% करेक्ट आहे सर पाटील. काय करेक्ट आहे म्हणते राव. पार्टी कधी देणार. घे त्यांची. पाटील असं करा, आज तुम्ही द्या पार्टी, उद्या मी देतो. बरं ठीक आहे मंडळी, आज मी देतो पार्टी. सरपंच उपसरपंच वाण्या तात्या, तुम्ही सगळ्यांनी वाड्यावर या. मागच्या दारा ना तिथून तुम्हाला हात घेईन. पुढच्या दाराने येऊ नका, माझी बायकोला खडूस आहे, मला घरात नाही ठेवायची. पाटील सगळी सोय केली ना. असं का अहो बकासुरे पाटील म्हणतात मला. आणि 2,500 तुकडं. चालेल चालेल. वकील गाणे बी पाहिजे चुम्माची. आडवं उभं पाहिजे बरं का, आडवं आणि उभं. सगळी गाणी होत्यात, खडं काही कोणी मारू नका. पाटील खतरनाक झालं पाहिजे. चल बचाव. मंडळी काय लोकांनी इकडे तपस्या लावलाय हा बघा ना तुम्ही. हे कसं बघायचं कशी बघायचं. विकास काय चालायचा. जो काही विकास आहे आपल्या गावाचा, आज त्याला आपल्या गावात सगळा निधी आजपर्यंत आलेला आहे. आता चालूच बघा आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार, जे काय असतील लाईट फिटिंग म्हणा, पंपिंगची काम म्हणा, माझ्या बंगल्याची पीओपी, सगळे आपण करूनच घेणार आहेत ना. जमलं तर असंच करायला आमच्या पण जर पत्र टाकून घेतला असतं तेवढा. काय राव तुम्ही असं वागताय का. तुम्ही तुमचंच बघताय. माझ्या गोड्यात कोबा करायचं नाही. बसा तुम्ही. मगाच्या करून तुमचं बघतोय. पाटील काय चाललंय तुमच्या तिघांनी, तुमचं सगळं बघताय. आमच्याकडे लक्ष द्या थोडं. सगळ्या भाऊसाहेब बस लायकी का बसायची आमच्यावर. रे सकाळी तर शांत उभा राहा. ए यार तू कोण गावडी आहे. कार्ड दिसते ना ते. हा बरोबर तेच आहे. सगळ्यांनी अहो त्या जीर्णोद्धाराचं बघा, आधी गावाचा विकास बघा. लोकांना एवढं बांधवायची कामं सोडून द्या. काय वागताय राव तुम्ही. काय ना ते काय गावात गटार तुंबल्यात, काय ते सगळी हागणदारीचा नुसता वास येतोय. रात्री कोणी काय खाल्लं त्याचा पण वास येतोय. काय ते भाज्यांचा वास येतोय तिथं. नाही तुम्ही ना लोकांना येडं बनवायला शिकलायचं. अहो बरोबर आहे. ते पोरांचं पाहुणं गाडीत आहे तोच खोबाळवाडीत ओळखतात. त्या पोरांना पुरू द्यायना कुणी, कुणाच्या तोंडा का बघायचं. ए रावल्या आजा, आम्ही इथं काय झंबथार बसलो काय. जेवढं तुझं वय ना तेवढी माझी गावात फिरते. अरे कोणाचं रे कार्ड, कोणाचं आहे. तुझं गावडे ना माझंच आहे की माझंच. मग पाटला समोर कसं बोलते. अरे आमची पार्टी बोलावं का तुम्ही. अरे सरपंच आज आम्हाला पार्टी देणार आहेत, तुम्ही तर आम्हाला काय लावायचं. अहो आमचं चुकतंय कुठं ते तरी सांगा की. हा आणि आम्ही पण गावाच्या विकासासाठीच बोलतोय ना. सरपंच ह्या अपमानाचा बदला नाही घेतला तर बापाचं नाव बदलून ठेवीन. गाबडे हो जाताय का खाताय. आमची पासपोर्ट आणि जाता का नाही का म्हाताऱ्याला स्वभाव कोण घेईन. अरे चालतंय हो हराम खोरा हो. चल आजा चल. ह्या अपमानाचा नाही बदला घेतला. बरं का मंडळी, सरपंच आपल्या गावाच्या विकासासाठी 28 लाखाचा निधी आला.
पण निधी बाकी निधी बसवलाय हा. सगळा कागदोपत्री झाक बसवलाय बघा. मानलं राव ग्रामसेवक तुम्हाला. सडक योजनेला आणि गटार सेवेला आलेलं योजने कागदोपत्री बरोबर केला. जंगल झाली राव आपली. पाटील आपण तुम्ही सुद्धा एवढं मस्त छाक बसवलं, काटा बसवला ना राहुली आणि आज्याचा नाद करायचा ना आपला सुद्धा. शेवटी आपण म्हणून तसंच होईल हा. आपल्याला आडवं गावात कोण चलत नाही. हे काय असं आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. तर मला काय नुसतंच टक्केवारी ठेवतात माझ्या घरापुढे दुकान तर लय लांबचा मला ते पाटील. पाटील त्याचं पण बरोबर आहे. अहो याने आधार कार्ड पुढे जायचे याच्यासाठी दुकान आलं केलं. मंडळी हा विषय आपला बाहेर कुठं का जाता कामा नाही सरपंच पाटील बरं का. भिंतीला सुद्धा कान असतात. भिंतीला सुद्धा भीतीला सुद्धा काही नसते. मी आता जातो बघतो का तर आपण इथं इथली सगळं बरं का. मला बी जायचं. गल्लीत घाला गोंधळ दिल्लीत मुजरा करा. गल्लीत घाला गोंधळ तुम्ही दिल्लीत मुजरा करा. सोयरे सांग की गोष्ट रावल्या ना आज सांगितलीच पाहिजे. आला का बाबा सांगितलीच पाहिजे. हा चल सांग. हा चल. हॅलो अरे हॅलो की मामाजी आवाज येतोय का नाही? लक्षला आणून सोडताय का नाही? करमत नाही इकडे म्हणजे तुकड्या पाण्याचा हाल चालले तिकडे. कधी आणून सोडताय? द्या बरं तिच्याकडे. हॅलो तुझ्या आईचा बोर्ड फेकला सकाळी इकडे. अगं तुला इकडे गुळ भुसा पेंड वाढ कडबा चिकन मटन भुसा सगळं घालतो की. ये इकडं तुला रतीब लावतो. अगं ऐक की हा तुझी लय आठवण येते बघ. अगं कपडे धुयचे राहिल्या तिकडे लय राडा रोडा झालाय बघ. हा तेवढ्यासाठीच आठवण येते बघा माझी. अगं तसं नाही ग. अगं कसल्या परिस्थिती आहे ग. मला काय करमत नाही इकडं. माझं लय हाल चाललेत बघ इकडं. अगं ये बर का. हॅलो खरंच ये बर का. हॅलो बाय आय लव्ह यू. अक्कल घालवली या कोमळवाडीच्या. हा राजा मला वाटलंच होतं तू इथंच असणार. मग बिरला काय चाललंय? आज्या बापाचं नाव घ्यायचं ना. मी कधी म्हणतो का तुला डुरक्या कुठे गेलाय? हा बोलून तर जमलं. सारखं घेतो की बापाचं नाव. अरे मी कधी डुरक्या तरी म्हणलंय का तुला कधी? बस 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 लय झालं. सारखंच घ्यायला लागला आता तू. बघ मग बापाचं नाव घ्यायचं नाही. मला किती वाईट वाटतं बिरला जाते म्हणल्यावर. होय आज्या आज जर स्त्री नसती तर जग चाललं असतं का? बरोबर आहे का बा. काळजालाच हात घातला तू. अरे त्या उपसरपंचाच्या घरापासून येत होतो काय तो बायकोला बोलत होता राव. अरे मी बी आज असं ऐकलं. पाटील अक्षरशः त्याच्या बायकोला ना असा म्हणत होता की डोळ्यातून रक्त आणि कानातून तेल येईल गरम तेल. बरोबर आहे रावल्या. हे सगळं कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी स्त्रीचा आदर करायला पाहिजे. एवढा बोलत होता तो की म्हणला मुलगा नाही दिला तर तू माझ्या आयुष्यात येऊ नको आणि तोंड धाकू सुद्धा नको. राहुल्या कुठेतरी बंद झालं पाहिजे. अरे राहुल्या ते खुपशे बाबाचा आमल्या दिसतोय का? हा बहुते इकडेच येतं करते. अरे नाही ना पटाकत आलाय काय भानगड आहे? राहुल्या काय झालं तुला? अरे राहुल्या काय सांगू. मगाशी मी हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा आपल्या गावाचे सरपंच म्हणले की आपल्या गावाला 28 लाखाचा निधी जाहीर झालाय. 28 लाखाचा निधी आणि आपल्याला तर कळलंय फक्त 10 लाख. हा ना नाही सरपंच बोलले 28 लाखाचा निधी नाही का. त्यांनी आपल्याला सांगताना 10 लाखाच सांगितलंय पण खरं 28 लाखाचा निधी जाहीर झाला आपल्याला. 18 लाख गेलं कुठे? डोक्यावरून पाणी गेलंय राव. काहीतरी करावं लागेल. अजय यांना घोडा लावलाच पाहिजे. घोडा असा लावायचा की जेणे गावाचा विकास झाला पाहिजे आणि यांचा माज बी मोडला पाहिजे. बरोबर. हा एक काम कर आपल्या
तू घरी जा, आम्ही बघतो काय करायचं. राहुल्या मी एक फोन लावतो. हॅलो, हा स्वीटी, तुझ्याकडे काम आहे. काम असे देसी देसी ना बोलिया कर छोरी रे, इस देसी की फैनिया दुनिया हो रही रे. देसी देसी ना बोलिया कर छोरी रे, इस देसी की फैनिया दुनिया हो रही रे. मेरी माँ बोले जो बोली वो ना छोटू मैं, जो मेरी तरफ पे क्लियर मैडम सॉरी रे. असं बघायचं नाही कॅमेऱ्याकडे, थोडा मोठा आवाज पेले ग. चला सरपंच पण होते. 28 गावाचा निधी आपल्या गावात. आणि ते 28 लाख ह्यामध्ये गुंतून ते परत ते उद्योग करणार. असलं म्हणलं इकडे ये.